सोलापूरच्या विकासाची ऐतिहासिक साक्ष देणारा दमानी नगरमधून पूल हा इतिहास जमा होणार आहे। पूल पाडण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून 12 तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात आलेला आहे। सोलापुरातून धावणाऱ्या अनेक गाड्यांचे मार्ग त्यामुळे बदलले तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत। येत्या 8 दिवसांपासून सोलापुरातून देगावकडे वाहतुकीचा रस्ता बंद आहे। सोलापूरमधील मराई चौकातून जाणारा ओव्हरब्रिज जो ब्रिटिशकालीन 1922 साली बांधण्यात आलेला होता तो अखेर आता पाडण्यात येतोय। तर आपण बघितलं गेलं तर 1922 साली हा जो पूल जो आहे तो ओव्हरब्रिज जो आहे तो आता पाडण्यात येतोय। आपण बघितलं गेलं तर सोलापूरच्या विकासाची ऐतिहासिक साक्ष देणारी जी दमानी नगर येथील रेल्वे पूल आहे तो आता इतिहास जमा होत असल्याचं चित्र दिसतंय। खरं तर या पुलाची क्षमता जी आहे ती संपल्यामुळं हा पूल जो आहे तो आता नवीन बांधण्यात येणार आहे। त्यासाठी साधारणतः 35 कोटी रुपये जे आहेत ते खर्च केले जाणार आहेत। दमानी नगर येथील रेल्वे रुळाजवळील ओव्हर पूल जो आहे तो आता प्रशासनाने जे आहे ते पाडण्यात येतोय। त्यामुळं 12 तासाचा रेल्वेचा जो आहे तो मेगा ब्लॉक जो आहे तो असणार आहे। एकंदरीत आपण जर बघितलं गेलं तर सोलापुरातून धावणाऱ्या ज्या 9 रेल्वे गाड्या आहेत त्या 9 रेल्वे गाड्यांचे जे आहेत ते मार्ग बदललेले आहेत। तर 9 रेल्वे गाड्या ज्या आहेत त्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। 150हून अधिक कामगार आधुनिक सामुग्रीसह रेल्वे पूल जो आहे तो पाडण्यात येतोय। गेल्या 8 दिवसापासून देगावकडे जो वाहतूक आहे ती पूर्णपणे जी आहे ती बंद करण्यात आलेली होती। साधारणतः 1 वर्ष जो आहे ती ही वाहतूक बंद असणार आहे। त्यामुळे 54 मीटरचा रस्ता जो आहे तो सोलापूर महानगरपालिकेने तयार केलेला आहे आणि त्यावर आता ही पुढची वाहतूक जी आहे ती असणार आहे। सोलापूरवरून दमानी नगर किंवा देगाव या परिसरामध्ये जाण्यासाठी 2 पर्यायी मार्ग जे आहेत ते महापालिकेनं तयार करण्यात आलेले आहेत। एकूण सोलापुरातून धावणाऱ्या ज्या 9 रेल्वे गाड्या आहेत ते रद्द करण्यात आलेल्या आहेत। तर दुसरीकडे 9 रेल्वे मार्ग जे आहेत ते बदल करण्यात आलेले आहेत। अनिकेत गायकवाड, पुढारी न्यूज, सोलापूर।